हे कोण आहेत? हे पाल्याचे गोलंदाज आहेत. वाह, और पहिल्या चेंडूवर मात्र विकेट महेंद्र बाद झाले. तर यावेळी एक वेळ डीजे आमचे आदई गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व असणारे विष्णू शेठ शेळके आदई, प्लीज आपण अतिथी मंचावर यायचंय, आपलं सहर्षे स्वागत आहे. तर भाऊ आपण पाहतो मनोज आज मात्र एक आगळ्या वेगळ्या रूपामध्ये आहे आणि यंगस्टर पण 40+ क्रिकेट बघायला आलेत. जिकडे तिकडे सर्व चौकडे आणि रिक्षा इकडे. तसं दादाने सांगितलं की आमची पोरं 20-20 रुपयासाठी भांडणारे आज मात्र इथे जिंकलेले आहेत पूर्ण दिवस मोडून. काय म्हणा त्यांच्याबद्दल? नक्कीच आम्ही पण रिक्षा धंदा करतो, परंतु प्रवास आहे, प्रवासामध्ये नक्कीच सोपं नाही. प्रवासामध्ये कमवणं म्हणजे प्रत्यक्ष भांडण करावं लागतं. कोण कसा असेल कोण कसा असेल हे इको टॅक्सीवाल्यांना सर्वांना माहीत आहे. धंद्यामध्ये झिकझिक करावं लागतो. एका पैशासाठी 10-10 रुपयासाठी आपल्याला वरवर भटकावं लागतं. तेव्हा कुठे संध्याकाळी ती पुंजी तयार होते आणि त्याचं पूर्ण आज इको टॅक्सी मालक संघटना आपण इथे सहभागी झालात, एक आनंद वेगळा असतो तो. धन्यवाद. धन्यवाद सर. नवीन फलंदाज अजित अशोक कुलवेकर 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक हाताळतोय. पोटा चेंडू होता परंतु इथे मात्र दुसरा चेंडू दुसरी सफलता. झेल घेतला प्रमोद भोपे आहेत ना. दोन वाजून 16 मिनिटं झालीत. काय दिमागदार आयोजन पाहायला मिळतोय, अप्रतिम. पनवेल 40+ मास्टरच्या असोसिएशन नियमानुसार चालणारे सामने 2 गडी बाद झालेत. गौरी स्पोर्ट्स नेवाले संघाचे न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नितीन काथारा उर्फ काका. जोपर्यंत या संघामध्ये दादा किंगमेकर सरकार राजेश दादा आहे तोपर्यंत नेवाले संघाला आणि घाबरायचं कारण आहे. सागर पाटील आपण नितीन काथारा म्हणजे काकाची फलंदाजी पाहिली ज्यावेळी पनवेल असोसिएशनच्या मॅच होत्या टेंबरच्या मैदानावरती, त्यावेळी हा फलंदाज अतिशय चमकला होता आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. आणि या मैदानावरती आता काय करतो हे पाहणं गरजेचं आहे. ओटू सागरबाई. धन्यवाद दिनकर सर. अशोक कुलवेकर कमबॅक करतोय. बघा अशोक कुलवेकरचा चेंडू खेळताना मात्र फलंदाजाला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र काय घडलंय? संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर गार्डवर स्कोर झाला. आतापर्यंत पाहायला गेलं तर या 2 धावेल टोटल धावसंख्या 2 बार. गौरी स्पोर्ट्स ने इथे मात्र 3 वेळा प्रयत्न केला चेंडू पकडण्याचा, परंतु फेकी पण खराब. आणि जर अशोक कुलवेकरने हात घातला नसता तर नक्कीच चौकार गेला असता. इथं विराट कोहली होते आमच्या चेंडू पकडण्यासाठी. रुपेश भाई उलवेकर. कोण विसरणार ती स्पर्धा, कोण विसरणार ती फलंदाजी आणि कोण विसरणार घोंगावणार वादल. आदय वेल विभाग लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली सायकल आणि एक दमदार बॅट. तर अशोक कुलवेकर यांचा पुढचा चेंडू खेळून काढतील फलंदाज सुरेश. सन्मान दिला चेंडूला. बॅटचा बॉल चेंडू खेळून काढला. एकदा पूर्ण केली. संघाची धावसंख्या धापकाला लागतो 2 गडी बाद. गौरी स्पोर्ट्स नेवाली प्रथम फलंदाजी करत असताना 4 धावा धापकावर. ज्या 28 धावा खारघर आणि पडगे संघामध्ये झाल्या होत्या त्या 28 धावा काढताना सुद्धा फलंदाज मात्र बाद झाले होते पडगे संघाचे. पण ह्या मैदानावर लो स्कोरिंग सामने 70 क्रॉस झालेले आहेत, बरोबर ना शंकुनाथ गडगे? 70 पण क्रॉस झालेले आहेत. आणि माऊली प्रसाद लाईव्हच्या माध्यमातून बिचारा आलाय सकाळी लवकर पण जागेवरच सर्व काय. वा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डीजे मास्टरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुंदर असा आवाज
आपण 2 दिवस प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करत आहोत. पहिल्या मॅचला 71 होत्या, आता मात्र किती होतात पाहायला मिळेल. एक षटक संपलंय. 2 बाद गौरी स्पोर्ट्स नेवाले संघाची धावसंख्या धापकावर 5 धावा दाखल करावं लागल्यात. आणखी 3 षटका बाकी आहेत. तर सर्व खारघर संघ आणि ते मात्र सत्यवान म्हात्रे आमचे संस्थापक अध्यक्ष रायगड क्रिकेट समाजाचे कशासन आणि शून्यातून ईश्वर निर्माण करणारा माणूस दिलाचा दिलदार रवींद्र भोईर आणि त्यांच्या समेत जीवलग खांद्याला खांदा लावून काम करणारा प्रीतम पाटील. निखिल तांडेल गोलंदाज, नितीन तांडेल गोलंदाज झाले. निखिल नाव आमच्या माइंड मध्ये फेड झालेलं आहे. आणि पालेश्वरी म्हटलं की सर्व भाषे लागतात आमचे. दमदार कामगिरी. आई पालेश्वरीचा आशीर्वाद घेऊन हा संघ तयार झालाय आणि आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी झाली. नेवाली संघ पण चांगला आहे. गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली, राजेश शेठ काथारा ग्रामपंचायत सदस्य नेवाली आणि त्यांच्या समेत आकाश शेठ काथारा पण एक चांगला व्यक्तिमत्व आहे. त्यांना कोण विसरणार. वाह, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेटने गोलंदाजी होतोय. ती मात्र पालेश्वरी पाले संघाची. नेवाली संघाच्या फलंदाजांमध्ये रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत पालेश्वरी संघ. घरच्या मैदानावर पाहुणे आले, पाहुण्याला चहा पाणी दिला, जेवण दिलं, नाश्ता दिलाय आणि आता मात्र दमदार सुरुवात. बघूया षटकातील पुढचा चेंडू. भरपूर वर्ष झाले पण बिल्डिंग अजूनपर्यंत सुंदर आहे. फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू येतोय. हा म्हणता चौकार. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या शंकुनाजी गडगे आम्हाला माहिती कळवतील. टेंबोड्याचा जबरदस्त फलंदाज 9 धावा. खिडकपडाने आदई शेवटचा सामना असेल फेस राऊंड मधला. त्याच्यानंतर टेंबोडे संघाला बाय देण्यात आलेले. नंतर स्कोर जास्त झाल्यामुळे मग शंकुनाथ गडगे चेहऱ्यावर हास्य बघा लगेच. षटकातील पुढचा चेंडू नितीन. वाह, अनंत कार्पेट एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो. नकार. एक धाव. एका धावने संघाची धावसंख्या दशकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा. 10 धावा दापलकावर. षटकातील पुढचा चेंडू. धावा कशा आल्याला महत्व नाही दिनकर सर. धावा येणं अतिशय महत्वाचं दोन्ही संघांसाठी. कांत अतिशय तुल्यमूल्य असा सामना चालू आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषेकडे येतोय. सुरक्षारक्षण पाहायला मिळतोय. तर मी विनंती करतोय आमचे साडो दादाजी भोईर या टॉससाठी आणि आदई संघाचे दीपक शिल्के टॉससाठी या. दादा भोईर आणि दीपक शिल्के आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचं. दादा भोईर या लवकर. त्याचबरोबर आमचे पालेश्वरी गावचे एक दमदार व्यक्तिमत्व असणारे सन्मान पवार या साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू या षटकातील. वा, सिफ केला चेंडूला आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 4 धाव्यांसाठी. चौकार. मेडिकल क्षेत्राकडे आलाय हा चेंडू. दमदार स्कोर पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दप्तर लागतो ती मात्र 16 धावा दापलकावर. दुसरं षटक प्रगतीपटावर. काय चेंडू बाकी असतील. अशोक कुलवेकरने कमबॅक करून देणं परंतु नितीनची गोलंदाजी ओळखली ती मात्र गौरी स्पोर्ट्स नेवाले संघाच्या फलंदाजाने. काका नॉन स्ट्राईक लाय आणि स्ट्राईक लाय तो सुरेश. हा मात्र चेंडू बघा झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. म्हणतो 40+ क्रिकेट मधला दिनकर बारशे सर. हात थकले, पाय थकले, शरीर साथ देत नाही. पण आम्ही काय आता एका कालचे 20 वर्षाचे खेळाडू आज मात्र 50 पर्यंत आले. पण एक कॅच आमच्या छुटेगा तर दुसरा मात्र जंप मारून घेऊ. ही क्रिकेटची नशा आहे मित्रांनो. मरते दम तक छुटेगा नाही. 40+ क्रिकेट आहे. कॅच सोडली ती म्हणजेच सोपान तांडेलने करूर. नक्कीच प्रॅक्टिसचा अभाव असेल इथे. कारण प्रॅक्टिस जशी कमी असेल त्याच्यामुळे जजमेंट भेटत नाही. परंतु सुरेख जजमेंट घेतला होता सोपान तांडेलने. परंतु कॅच मिस झाली. काय हरकत नाहीये. स्कोर पाहता आपण धावपलकावरती एकूण धावा लागल्यात
16. 18 धावा झाल्यात. क्षमा असावी, या 2 धावा आल्यात. 18 धावा दाबलकार. बघा विराट कोहलीच्या हातामध्ये चेंडू. अध्यक्ष रुपेशजी उलवेकर आणि पालेश्वरीला आता ओला विभागामध्ये कधी सामने असले तर पहिला कॉल करणार, सागर भाऊ तुम्ही फ्री आहात का, म्हणजे एवढी प्रेम आहे. हॅलो. याचबरोबर आमचे पालेश्वरी गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व असणारे संगमजी म्हात्रे आपण उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी मंचावर यायचं आहे. या संगम म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच जर रुपेश उळवेकरच्या गोलंदाजीवर जर षटकार मारला नेवाळीच्या फलंदाजाने, काकांना संधी आहे पहा. नितीन काथारा आपल्याला संधी आहे, सुवर्ण संधी. रुपेशच्या गोलंदाजीवर जर आपण षटकार मारला तर महेश भोईर कारगर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. म्हणजे पहा रुपेश उळवेकर आपल्यावर पण ताण आहे आता आणि नितीन काथारा आपल्या सुद्धा ताण आहे. या सत्यवंजी मात्रे आपण मॅचला रंगवता, मसाला लावण्याचं काम करता. या आपण यस यस आणि सत्य मात्र असलं का मॅचला मजा येतो, कारण मीठ मसाला लावण्याचं काम त्यांच्याकडे जास्त आहे आणि मॅचला रंगतदार. पुन्हा एकदा सज्ज रुपेश यावेळेस चेंडू प्रहार केलाय. नक्कीच चेंडू हा उंची जास्त करतो. जयदास भोपी चेंडूच्या पाठीमागे धावतायत. एक धाव सहज गत, दुसरा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय, 2 धावा सेफ लँड, सेफ सुरक्षित आणि अशा प्रकारे धाव फलकावरती एकूण धावा लागल्या त्या म्हणजेच 20 धाव फलकावरती कमबॅक करावं लागेल. इथे पालेश्वरी संघाला पाहिलं तर अशोक उळवेकरनं सुंदर षटक फेकलं होतं. त्याच्यानंतर नितीनला थोडासा मार पडला आणि त्याच्यानंतर रुपेश उळवेकर पहिल्याच चेंडूवर 2 धावा देण्यात यशस्वी झालाय. परंतु इथे नितीन काथारा, ज्या नितीन काथाराने आदई वलभ प्रीमियर लीग त्या लीग मध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवला, तोच नितीन काथारा पुन्हा सज्ज. आताचा चेंडू प्रहार करतोय, चेंडू थांबला नाहीये, चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार डीजे वाजव. प्रत्येक बोला 100 रुपये वाढतील. पैसे जमा आहेत. धन्यवाद. नितीन साठी बक्षीस लागलं होतं. रुपेशच्या गोलंदाजीवर जर आपण षटकार मारला तर आमचे महेश भोईर कारगर यांच्याकडून 500चं बक्षीस लागलं होतं. ते मारून दाखवलं नितीननं, ते मिळणार आहे आपल्याला 100%. यस, आणखी 500 बाकी आहेत. नितीन काथारा पुन्हा एकदा सज्ज. कार्पेटनं चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. जयदास भोपी चेंडूला कव्हर करताय. दरम्यान इथे एक धाव दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज गत्या पूर्ण आणि पुन्हा एकदा सज्ज. सुवर्ण संधी आहे. रुपेश उलवेकर यांनी जर नितीन काका यांचा बोल्ड घेतला तर महेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. आता उलटबाजी केली. आता आम्ही पालटलोय. पुन्हा जर सज्ज रुपेश उलवेकर आता आपला संधी आहे पहा. यावेळी नक्कीच आताचा चेंडू ऑफ स्टंपचा चेंडू होता. नक्की बॅट काढून चेंडू जातोय. पुढील कामगिरी एसटी रक्षकाने पूर्ण केली. सुंदर गोलंदाजी रुपेश उलवेकरची. धाव फलकावरती एकूण धावा लागल्या त्या म्हणजेच पाहिलं तर 28 धावा आपण सामना पाहतोय. पहिल्या फेरीतील सामना आहे तो म्हणजे पालेश्वरी 40+, विपक्ष नेवाली 40+. यावेळचा चेंडू गलिकच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल्स होतोय. चेंडू थांबला नाहीये, चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. संदेपा विकेट घेतला तर 500 रुपयाचं बक्षीस.
यावेळी प्रहार नक्कीच होतो हवेमध्ये. इथे कॅचची अपेक्षा होती कदाचित, परंतु एक धाव कारण यशस्वी प्रयत्न, परंतु डेंजर झोन मध्ये, परंतु एकच धाव आणि एकाच्या व्यतिरिक्त काही नाहीये धाव फलकावरती. एकूण धावा लागल्यात 29 धावा, 33 धावा धाव फलकावरती. सुंदर कमबॅक करावा लागेल. इथे पाहिलं तर अजूनही मोठ्या फटकांची आवश्यकता आहे नेवाली संघाला. राजेश काताराने दिनकर सर तिकडे सुभाष ठाकूर मॅच बघतोय, एकदम जबरदस्त मॅच रंगली आहे. सुभाष ठाकूर यांनी तिथेशी बतावणी केली होती की हे दोन फलंदाज आहे ना, सुरेश आणि काका, हे दोघं बादच होणार नाही आणि राजेश काताला संधीच मिळणार नाहीये. नक्कीच ते सत्य बाकीत होतं, सत्य मध्ये उतरत गेलेले आहे. हरकत नाहीये. विकेट बाद होणं म्हणजे आपल्या संघाला नालस्ती उचापती नक्कीच लागलेली असते. कुठेतरी एक आपला संघ बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथे हरकत नाही. नितीन काथाराने आपली एक बाजू सांभाळून ठेवली आणि त्याचबरोबर इथे चला काकासाठी बक्षीस लागलेलं होतं ते दाखल झालेलं आहे. येत आहेत नवीन गोलंदाज प्रमोद भोपी, पुन्हा एकदा सज्ज असेल. लव पोल्टा चेंडू होता, प्रहारच्या अपेक्षा, नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून आणि चेंडू गेलाय चौकार. अशा प्रकारे एकूण मिळतोय हा पंजा. एकूण 5 धावा. 5 धावानं पाहिले तर सुंदर गोलंदाजी, परंतु प्रमोद भोपी दिशाहीन भरकटलोय आणि चेंडू गेलाय नो बॉलचा. फ्री हिट असणार आहे पा दिनकर सर या ठिकाणी जर पाहिला तर प्रमोदचा होम ग्राउंड आहे आणि अशा प्रकारे चेंडू फेकील असं बाकी देखील केलं नव्हतं. मात्र काकासाठी हा चेंडू मस्त खेळून काढलाय. गॅप दुंडले चेंडूवरती रुपेश धावून गेलाय. एक धाव जोडी, दुसरी धावचा प्रयत्न. आता मात्र या 2 धावा आणि तिसरी देखील होईल का बघू. आता तिसरीसाठी प्रयत्न केलाय आणि या 3 धावा सुद्धा पूर्ण. बघा सुंदर क्षेत्ररक्षक दाखवलं होतं. अरे असं नसतं संतोष दादा, कारण 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये या 3 धावना म्हणजे 3 धावांनी सांघिक धावसंख्या होते. भर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे किती धावा? 41 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज प्रमोद भोपी. आताचा चेंडू प्रमोद भोपीचा मस्त चेंडू या ठिकाणी फेकी केला, तितका चांगला खेळलाय सुरेश यांनी. एक धाव जोडली, दुसरी धावचा प्रयत्न. दमलेत आता खेळाडू आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. अरे पूर्ण झाल्या. सुभाष ठाकूर राजेश निघला इकडं, पण 2 धावा पूर्ण झाल्यात. संधीची वाट बघतोय. आयडिया केली त्यांनी, मात्र आयडिया करून काय काम येईल का नाही येईल ते सांगता येत नाही. 43 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. हा नाही, रिटायर्ड थर्ड होऊ शकता, जर दमले असेल तर रिटायर्ड थर्ड होऊ शकता. 40+ वाल्यांना तो नियम आहे. स्कोर चांगला आहे, स्कोर मस्त आहे. 43 धावा. आताचा चेंडू पायावरती चेंडू आदळलाय आणि आता मात्र राजेशला संधी मिळेल. आता जा राजेश काताराचा आउट आहे, स्ट्राईक नाही. पुन्हा एकदा सुभाष ठाकूर, पुन्हा एकदा पाठीमागे. संधी मिळत नाहीये, संधीसाठी या ठिकाणी सर 40+ असा नियम आहे, दोन्ही फलंदाज धावले पाहिजेत. नाही ना, तो नियमच आहे, आमच्याकडे देखील नियम आहे. मात्र राजेश कातारा इथे माशासारखा तडफडतोय कधी मला संधी मिळेल. मात्र त्यांनी आयडिया केली, ती आयडिया त्याचेच. आणि आताचा चेंडू मस्त कटवलाय या ठिकाणी. नितीन तांडेल चेंडू खाली, ते 1 धावाली, दुसरी धावाचा प्रयत्न केलाय आणि या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि काका धावतोय आणि आता या 3 धावा नाही, आता आउट. आता राजेश कातारा जातं का? आता संधी मिळाली आहे, 2 चेंडू बाकी आहेत, पण नाश टेकला राहील तो. काली कोंबडी आणि काका स्ट्राईक करते. काकाच्या बॅट मधून एक षटकार यावा अशी प्रेक्षकांची आणि खेळाडूंची इच्छा आहे. मारेल तो षटकार. आताचा चेंडू ऑफस्टंप सोडून जाणार चेंडू आणि आमचे टेंबे सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे, खराब आहे, वाईट आहे, अतिरिक्त धावेचा अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू या ठिकाणी खर्च केलाय गोलंदाज
प्रमोद भोपी आणि निलेश वाघमारे मॅचची वाट बघतात कधी आमची मॅच लागेल. थोडंसं कंटाळावाणा त्यांना वाटलाय, मात्र येईल त्यांची मॅच. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय, एकच धाव येईल कारण शेवटचा चेंडू राजेश कातारा खेळावा अशी त्याची इच्छा आहे. आणि त्या शेवटच्या चेंडूचा करामत काय करी, षटकार, चौकार, दुहेरी, एकेरी का डॉट, बघूया काय करेल. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, अंतिम पर्वणी, अंतिम भेदक मारक खेळण्यासाठी राजेश कातारा सज्ज असेल. समोर गोलंदाज प्रमोद भोपी. प्रमोद भोपीने हा डॉट चेंडू काढावा अशी त्यांची चाहत्यांची इच्छा असेल, मात्र राजेश काताराने षटकार चौकार ठोकावा अशी नेवाली संघाच्या चाहत्यांची इच्छा असेल. मात्र काय घडेल, काय बिघडेल शेवटच्या चेंडूवरती. आला शेवटचा चेंडू, निगेटिव्ह. शेवटचा चेंडू निर्धाव आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. संघाची धावसंख्या 24 चेंडू आणि संघाची धावसंख्या ती फक्त 47 आणि 48 धावांचा टार्गेट सेट केलं. सुभाष ठाकूर तिकडे हसतो राजेश काताराला, काय बाबा डोक्यावर हात मारून आला हा राजेश कातारा. चला काय घडतंय काय बिघडतंय, आम्ही जातोय पुण्याचा दिनकर बारशा आणि सागर पाटील यांच्याकडे. तिकडे आमचे मस्तपैकी स्कोरर बघा. तसेच आमचे नितीन काका यांना 500 रुपयाचं बक्षीस प्राइज मिळालेलं आलं. आहे, त्यांनी लगेच येऊन घ्यायचं आहे. नाही ते जप्त होईल. हा ते कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी लगेच जप्त होते. कुणी बक्षीस दिलं नाही तर ते घेऊन गेला नाहीये मॅच दरम्यान, तर तो कॉमेंट्री डिपार्टमेंट साठी लगेच जप्त होतोय. हा 2 मिनिटात घेऊन जा. हा चालेल. चला या काका आपलं पारितोषिक घेण्यासाठी. तर दादा तुम्हाला फोन आला होता या फोनवर. आदय आणि खिरुपडा. चला दोन्ही संघ दादा भोईर आणि दीपक शिर्के या पण लगेच नाणेफेक करण्यासाठी. उमेश भोईर, दादा भोईर आणि दीपक शिर्के. आदय विपक्ष खिरुपडा दोन्ही कॅप्टन आहेत तिथं. हा निलेश भाई आणि उमेश भाऊ ना, निलेश भाऊ आणि कैलास पाटील. तर टॉस करतील मग आमचे इम्राज भाऊ. या दादा का 4 मॅच किती ओव्हरची असेल, 4 ओव्हरची मॅच असेल. दादा भाऊ रेडी राहा, आता टॉस होतोय. आमचे निलेश भाई बघा पडग्याचे जबरदस्त गोलंदाज आणि प्रमोदजी भोपेने काय कमबॅक करून दिलाय, एक अप्रतिम षटक. तर भाऊ बॅट्समन चेंडूची पाहणी केली असेल तर अशोक दादा भाऊ पाठवा बॅट्समन. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. आदई विपक्ष किरुकपाडा. निलेश दादा निर्णय काय, आदई संघाने नाणेफेक जिंकलाय. डिसिजन प्लीज पेंडिंग असेल, लवकर कळवा डिसिजन. क्षेत्रक्षण शोधून घ्यायचं आहे नेवाले संघ आणि सलामीच्या फलंदाज पडवा पालेश्वर पाले संघ. लवकर आता दिनकर सर. हे बघा शेवटची विनंती आहे खेळाडूंना, प्रेक्षकांपैकी कोणीही पाहुणे मंडळी जेवायचं बाकी राहिलं असेल, शेवटचा हा अनाउन्समेंट आहे. जर आपण जेवायचं बाकी असेल तर आपण जा लगेच जेवायला, अन्यथा जेवण स्टॉप. नवत त्याच्या लय बुलबाला रुपेश उलवेकर पालेवाला. बघूया दादा भोईर खिडूक पाड्याचा आहे. तिकडे किशन हात नका घालू तुम्ही हो. आला कॉल आला. नका लावू भाऊ, टेन्शन घेऊ नका तुम्ही. अहो तुमचं नाव घेणे बाबा दरार आहे, साई स्पोर्ट्स खिडूकपाड्याचा दरार आहे. शपथ सांगतोय, नसकेली नाही, दरार आहे. कारण तुम्ही कुठे असला ना तरी आम्हाला बरं वाटतं खिडूकपाडा टीम कुठे असल्यावर. बघा इव्हन जोडी मैदानाच्या आतमध्ये अशोक उलवेकर आणि रुपेश उलवेकर दोन्ही बंधू आणि अविनाशजी उलवेकर म्हणजे त्रिमूर्ती.
नितीन तांडेल नितीन तांडेल आणि रुपेश उल्वेकर. पण उल्वेकर बंधू म्हणत आहेत अशोक उल्वेकर, रुपेश उल्वेकर आणि आपले अविनाशजी उल्वेकर हे जबरदस्त व्यक्तिमत्व पालेश्वरी पाले संघामध्ये. तसेच आमचे प्रमोदजी भोपी यांना कोण विसरणार. काल मात्र आमच्या विभागातील 2 संघ इथे पुढे सरसावलेत. पारगाव संघाने मात्र वर्चस्व गाजवलंय आणि साहेबांचं आगमन झालंय. संघ मात्र साहेबांचं आगमन झालं. सरचे स्वागत या आपण मंचावर आपलं सरचे स्वागत. आणि रणरणत्या उन्हामध्ये लाईव्ह मला आपलं काम चोख बजावत आहे. माऊली प्रसाद, चंद्रकांतजी बोपेडा सुकापूर यांची लाईव्ह आणि आमचे लाईव्हचे मॅनेजिंग डायरेक्टर त्याचं नाव काय एक मात्र लाईव्ह वाला आमचा पडग्याचा आहे पण तो जबरदस्त कामगिरी करत आहे. माऊली प्रसाद लाईव्ह मध्ये अलेक कांबळे आणि आदित्य भोईर असे मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आणि जो कॉम्प्युटरवर आपला पीसीवर टाकाटक हात चालवते मालक चालक संघटनेचा अध्यक्ष बघा. पहिला चेंडू ओ वा 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 गुड शॉट. चेंडू चेंडू द्या लवकरच. आमचे स्वयंसेवक अतिशय दमदार आहेत. आचार्य आमचे जाम भारी रुचकर असं भोजन. 48 कारच आहेत. ओके नाही ना 48 कारच आहेत. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू टाकलाय गोलंदाजाने आणि डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. इथं मात्र काय होऊन बघा काकाने जर बॅकअप नसता केला ना तर मात्र या धावा अजून झाल्या असत्या. बघा चेंडू सीमारेषेवर आला असतात आणि रुपेश उल्वेकर आणि 2 फलंदाजांमध्ये संघाची धावसंख्या 4 आणि 2 6. नितीन तांडेलने हे दोन्ही चेंडू घेतले. रुपेश उल्वेकर अजून नाश्ता केला आहे. षटकात पुढचा चेंडू नक्कीच एक महत्वाची विकेट इथे गारद झाली म्हणजे फलंदाज बाद झालाय नितीन तांडेल. एक महत्वाची पडी बॅक टू पवेलियन नितीन तांडेल डीजे. नक्कीच चांगली फलंदाजी आपण पाहिली होती नितीनने. पहिलाच चौकार मारला होता त्याच्यानंतर बॅकफुटला गेला आणि नक्कीच महत्वाची फळी बाद झाल्यानंतर जातात नवीन फलंदाज प्रमोद भोपी. येथे प्रमोद भोपी आणि रुपेश उल्वेकरला आता मात्र 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठेतरी शांत पद्धतीने एक शांत डोक्याने फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण पालेश्वरी संघ म्हटलं आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहतो एक विकेट पडली तर सगळे विकेट पडायला जात आहेत कारण त्यांच्याकडे मग लाईन लागतो. नक्कीच आता मात्र कोणीतरी थांबून ठेवणं हे गरजेचं आहे. विकेट जशी आपण थांबून ठेवाल तसं पुढच्या येणाऱ्या गोलंदाजावर आपण वर्चस्व गाजू शकाल.
राजेश दादा नाही मेगाबाईट जबरदस्त क्षेत्रक्षेत्र म्हणजे जुने दिवस आठवले जुनं ते सोनं तर खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण तर जुन्या जर आपण जमान्यामध्ये गेलो ना तर मात्र हे आपल्याला दृश्य पाहायला मिळतात अप्रतिम इथे मात्र ओ बाबा बाबा दादा किंग मेकर का म्हणतात राजेश कातरवाला आता आज मात्र खरोखर ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं शरीराशी मजबूत आहे तरी पण चेंडू बघा एका हातामध्ये फिरका सारखा चिपकला बघा कमलाकर दादा बघा जबरदस्त क्षेत्रक्षण आणि रुपेश उलवेकर साठी खास त्यांना नेमणूक केलंय आणि हा चेंडू विराट कोहली के बल्ले से निकलते हुए गेंद आणि हा दमदार षटकार क्लब माझे संघ माझे एकता माझे एकी आणि एकीचं बल काय असतं तुम्हाला एक काठी दिली तर तुम्ही मोडू शकता ते जर गठ्ठा दिलं तर नाही मोडू शकत तसं संघटक असतं महत्वाचं कमलाकर पाटील यांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे बघा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या आणि राजेश कातरांना त्यांनी काहीतरी कानमंत्र दिलाय जसा फलंदाज पोझिशन मध्ये जातो ना तसं मात्र क्षेत्रक्षणामध्ये प्रत्येक वेळेला बदल होतोय मात्र नेवाले संघामध्ये हा त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की पावसाळी सामने चालू आहेत आम्हाला तुमचे मित्र सांगतात बोलायला शंकुनाथ गडगे मामा भाच्यामध्ये जुगलबंदी लागले इथं मात्र बघा बोलण्यासाठी आले आमचे नितीन काथारा उर्फ काका फलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय प्रमोद फोफी दुसऱ्या षटकाला प्रारंभ ओ चेंडू असं वाटलं होतं पंच अनिल टेंबे सरांचा इशारा आला स्वेर मारा अति पायाने दुखापतग्रस्त आला झालेला आहे परंतु जवळचा गाव आणि जवळची स्पर्धा असल्या कारणामुळे अनिल टेंबे सर 100% देतात त्यांचं कौतुक करा पंचांचं अफलातून कामगिरी दर्जेदार निर्णय वा शर्यतीचा प्रचंड वेध घेणारा चेंडू आणि अपील मात्र अतिशय जोरदार परंतु चोरून लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात बघा अनिल टेंबे सर आणि रुपेश उलवेकर यांनी जर रिव्हर्स षटकार मारला नितीन काकाला तर महेश बेर खारकर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये पारितोषिक क्षमता हाय बघूया आणि इथे मात्र जोरदार अपील क्षेत्रक्षण मात्र नेवाले संघाने स्वतःला झोकून दिलंय अक्षरशः आदई संघ अतिशय जवळून सामना पाहतोय खिडकपरा संघ अतिशय जवळून सामना पाहतोय का तर याच्या नंतर दोघांमध्ये घमासान एकमेकाचे मित्र एकमेकाच्या विरोधामध्ये हे क्रिकेटचं खरोखर टॅलेंट आहे षटकातील पुढचा चेंडू या षटक पाहायला मिळेल नितीन कात्रा यांचा प्रमोदजी भोपी बघा काय प्लेसमेंट आहे अप्रतिम पण शेताकडे चेंडू भिकावून दिला आहे आणि पाहायला गेले तर हा आलाय दमदार चौकार संघाची धावसंख्या 20 पाहूया अप्रतिम चेंडू अराउंड कार्पेट चेंडू करू आला मेडिकल शेताकडे बघा कमलाकर मामा क्षेत्रक्षण बघा कमलाकर मामाचा दमदार आणि इथं MS धोनी स्टाईलने चेंडू फेकलाय बॉल 2 आहेत धावा झाला
22 धावा दाबल कावर 48 काढायचे आहेत 22 झाल्यात पालेश्वरी पाले विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाली वाह आणि इथे मात्र पाहिलं जाईल जर तुम्हाला ही जंप आवडली असेल हा पाहिलं होतं चेक केला जातो बघितलं जात आहेत आमचे इम्राज दादा बघतात डिसिजन पेंडिंग आणि इथे मात्र स्लो मोशन मध्ये बघितलं जातंय युटीसी आपले माऊली प्रसाद लावच्या माध्यमातून अशोक उलवेकर महेश भोईर पुढे गेले तर ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत फेकला तर मात्र महेश भोईर यांच्याकडनं 500 रुपये आणि जर विकेट घेतला या मॅच मध्ये तर आमचे सर्वांचे लाडके रवींद्र शेठ भोईर यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक 12 चेंडू 22 गरज पाव्या अप्रतिम चेंडू पडलाय मिडूच्या शेताकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय एक धावता पुणे दिसण्यासाठी प्रयत्न जर चेंडू सापडला असता महेंद्रला तर नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असतं इको कमी करणार आहे जास्त आलंय बेस कमी करणार हॅलो हॅलो इको प्लीज हॅलो हॅलो अजून हॅलो हा बस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात राजेश कातार यांचा पुढचा चेंडू सदाचा सामना सोडणार नाही अशोक ओलियकर आता मात्र दोघांमध्ये तालमेल सागरबाई इथे म्हटलं गेलं तर पालेश्वरी संघ थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय कारण महत्वाच्या 2 विकेट रुपेश उलवेकरची विकेट त्याच्यानंतर अशोक उलवेकरची विकेट इथे आता मोहन बारसे आणि प्रमोद भोपीला कुठेतरी एक विचारपूर्वक लाईव्हला आवाज थोडस प्रॉब्लेम होतो तो इको कमी करा आणखी नाही आपण जो डबल येतो आवाज हॅलो 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 ओके डबल नका देऊ
ओके. तर धन्यवाद. नक्कीच सागरभाई पाहिलं तर पालेश्वरी संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे. समीकरण उरलंय आता मात्र चेंडू आणि 9 चेंडू 19 धावेची आवश्यकता इथे पालेश्वरी संघाला. मोहन बारसे स्ट्रायकर येतात. राजेश काथारा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी प्रहारची अपेक्षा होती. सुंदर चेंडू फेकण्याचा प्रयत्न राजेश काथारा यांचा सुंदर चेंडू होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न राजेश काथारा इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे राजेश काथाराला. राजेश काथारा आता चेंडू फेकला. मोहन बारशेला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल यावेळी. आता काय घडलंय? यस, हे लिंबू आउट नेम नाही मला वाटतं आपल्याकडे. हे सवयीचं परिणाम आपल्या, कारण आपण तरुण वयामध्ये या गोष्टी करायला जायचो त्यावेळी. तुमचा प्रयत्न राजेश दादा परफेक्टली आहे, पण तो हा नियम नाही आता. नक्कीच पुन्हा एकदा यावेळी आहार प्रहार करण्याची शक्यता होती. ते पुन्हा एकदा धोक्याची घंटा आणि बाद झालाय फलंदाज. बॅक टू पवेलियन मोहन बारसे. या सुधीर मोरावकर जात आहेत. नवीन फलंदाज. आक्रमकता सिद्ध करावी लागेल इथे मात्र पाहणं गरजेचं आहे. 7 चेंडू 20 धावेची आवश्यकता. फलंदाज गोलंदाज राजेश कातारा सज्ज. यावेळेचा चेंडू हलक्यात आणि मारण्याचा प्रयत्न होता. इथे सुंदर चेंडूची समाप्ती होते. पाहिलं तर सुंदर गोलंदाजी राजेश कातारा गोलंदाजाची. आणि आता समीकरण उरलंय 6 चेंडू 20 धावा. हॅलो 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 बस. तर 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता इथे पाहणं गरजेचं आहे. विचारपूर्वक पालेश्वरी संघाला कुठेतरी एक मोठ्या पटकांची आवश्यकता आहे. इथे पाहिलं तर प्रमोद भोपीला विचार करावा लागेल, कारण असं वाटलं होतं पालेश्वरी संघ हा घरच्या मैदानावर खेळत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक सहजगत्या सामना विन करेल. परंतु सागर पाटील नक्की नवं आणलेत पालेश्वरी संघाच्या, कारण यजमान संघ जरी असला तरी सुद्धा इथे पाहिलं तर रुपेश उलवेकर, अशोक उलवेकर आणि नितीन तांडेलची ज्यावेळी फलंदाजी संपुष्टात आली त्यावेळी कुठेतरी नक्कीच बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न केला. पाणी घेऊन जायचंय प्लीज, पाणी घेऊन जा लगेचच, कारण 40+ सामने आहेत. पाण्याची मागणी आपण ज्यावेळी करू त्यावेळी पाणी आपल्याला लगेच मिळणार आहे. पालेश्वरी 40+ या संघाच्या वतीने सामन्यांचं आयोजन केलेलं आहे. आपण पाहिलं होतं सागर पाटील 3 दिवस सामन्याचं आयोजन होतं. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं की यंगस्टारचं जे फ्रेश खेळणारी खेळाडू होती त्यांची स्पर्धा होती. त्याच्यामध्ये पाहिलं तर श्री गणेश वल्लभ संघाने प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय आणि त्याच्यानंतर लगेचच लगातार 2 दिवस या मैदानावरती पालेश्वरी 40+ क्रिकेट संघाच्या वतीनं हे 2 दिवसीय 40+ संघांसाठी आमंत्रित आपल्याला इथे संधी होती आणि आजचा शेवटचा फायनलचा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये पारगाव संघाने या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये
कोण या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल हे पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी काल आपण व्हेज जेवणाची व्यवस्था केली होती. ते आमच्या गावचे सन्माननीय जितेश गोविंद म्हात्रे यांच्याकडून ती व्यवस्था संपादित केली होती. त्यांचं मनपूर्वक आभार. आजच्या दिवसामध्ये नॉनव्हेज जेवण होतं आणि नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था केली होती ते आपल्या गावचे सन्माननीय उद्योगपती अजयजी मोरावकर यांच्याकडून ती संपादित केली होती. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आमचे आचार्य वर्ग होते जनार्दन उलवेकर, त्याच्यानंतर प्रमोद बोपे, अशोक उलवेकर, यज्ञेश्वर बोपे, रमेशजी वासकर, त्याच्यानंतर आणखी बरेच सारे काही आमचे सर्व आचार्य वर्ग होते. सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे. इथे आम्हाला ज्या ट्रॉफ्या बहाल केल्यात त्यांचं सुद्धा आभार आहे. ज्या नक्कीच चांगल्या प्रकारचा एक पुन्हा एकदा संधी आहे. इथे पालेश्वर संघाला 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 20 धावा. इथे गोलंदाज असेल. गोलंदाज यावेळी कोण गोलंदाज कोण यावेळी सुरेख चेंडू होता. ड्रायव्हरची शक्यता होती. चेंडू थांबणार नाहीये. राजेश काथारा चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु नाहीये, असफल होतोय. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार डीजे. समीकरण उरलं या मालिकात. धावफलकावरती एकूण धावा झाल्या त्या म्हणजेच 32 आणि आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. 5-16 का डोला पाहणं गरजेचं आहे. पालेश्वरी की नेवाली गोलंदाज यावेळी नक्कीच प्रहार होतोय चेंडूवर. चेंडू उंची जास्त गाठतोय, पाहणं गरजेचं आहे. चेंडू गेलाय सीधा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि बॅक टू पवेलियन. एक मोठा मासा गळा लागलाय प्रमोद भोपीच्या रूपाने. बॅक टू पवेलियन. डीजे वाजव. पूर्ण संघाच्या खात्यामध्ये नाराजी, परंतु इथे मात्र अजूनही जातात नवीन फलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे. आता ज्ञानेश्वर म्हात्रे सुधीर मोरावकर यांना कुठेतरी कमबॅक करावं लागेल. समीकरण उरलंय 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 16 धावाची आवश्यकता. नक्कीच प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. परंतु ज्ञानेश्वर म्हात्रे एक असा फलंदाज आहे की कुठल्याही क्षणी मॅचचा नक्षा बदलू शकतायत. पुन्हा एकदा सज्ज असेल. परंतु गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज पाहिलं तर गजानन हा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल. उलटो चेंडू प्रहार करतोय. चेंडू काय करतो पाहणं गरजेचं आहे. इथे काय घडलंय. चेंडू पुन्हा एकदा सेफ कॅच होतोय आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. पुन्हा एकदा मोठा मासा गळायला लागतोय. बॅक टू पवेलियन ज्ञानेश्वर म्हात्रे. गोलंदाजाची पालेश्वरी संघ म्हणतोय कहा से आया हा गोलंदाज. का ज्या गोलंदाजाने लगातार अंतिम क्षणापर्यंत 2 विकेट घेण्यात यशस्वी झालाय असं वाटत होतं. पालेश्वरी संघ या सामन्यामध्ये सहजगत्या शिरकाव करेल. घरचा ग्राउंड आहे, होम घरच्या मॅच आहेत, त्याच्यामुळे वाटलं होतं कुठे पालेश्वरी संघ सहजगत्या 48 धावांचा पाठलाग करेल. आता समीकरण उरलंय 3 चेंडू 16 धावा. कमबॅक करावं लागेल. यस पंचांचा इशारा येतोय वाईटचा. वाईटच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतोय आणि इथं समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 15 धावा. यस करेक्ट. चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. जयदास भोपी सज्ज आहे मैदानावरती. जयदास भोपीला विचार करावा लागेल. मोठे फटके चौकार नव्हे षटकार येणं गरजेचं आहे. परंतु इथे समीकरण उरलंय. गजानन हा गोलंदाज 3 चेंडू 15 धावा.
यस करेक्शन करण्याचा प्रयत्न जयदत्त बोपेच्या बॅटच्या संपर्कात नाहीये. आता माझं पूर्णपणे नांगी टेकतोय पालेश्वरी संघ. पाहिलं तर बॅकफुटला नव्हे तर फ्रंटफुटला आलाय. मी म्हणेन आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ इथे पाहिलं चांगल्या प्रकारचा कमबॅक केलाय. नेवाली संघाने रोखून ठेवलंय. पूर्णपणे 48 धावांचा पाठलाग करायचा होता. त्या पाठलागावर पूर्णपणे पाणी फेरण्याचा प्रयत्न केलाय एक गौरी स्पोर्ट्सच्या गोलंदाजानं. पहिलं गोलंदाजींनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. प्रमोद बोपी, रुपेश उलवेकर, अशोक उलवेकरला घर तंबूचा आसऱ्याला पाठवलंय. त्याच्यानंतर माझं पूर्णपणे सुस्थितीमध्ये येऊन ठेपला होता हा नेवाली संघ. पुन्हा एकदा पंचांचा अजूनही इशारा आलेला नाही, परंतु इशारा आलाय पंचांचा वाईटचा. आणि यस वाईट चेंडू वाईटच्या मतीनं सांघिक धावसंख्येमध्ये भर पडत आहे. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावा. यस 2-13 कुठल्याही एखादा औपचारिकता असेल, परंतु त्याचबरोबर षटकार चौकार जर आला, षटकार दोन्ही षटकार आल्याने एखादा वाईट चेंडू नोबॉल असला तर कदाचित पालेश्वरी संघाचं, परंतु हरकत नाहीये. इथं पूर्णपणे बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न केलाय पालेश्वरी संघाने. घरचा ग्राउंड होता, घरचा मैदान होता, मेहमान संघ होता, परंतु इथे काय केलंय तर रुपेश उलवेकरनं जी विकेट टाकली रनआउटची, तीच डोक्याची घंटा त्यांच्यासाठी वाजू शकतो. सुधीर मोरावकर सुरेख चेंडू कडवलाय. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव, एका धावेच्या व्यतिरिक्त काही नाहीये. आणि इथे पूर्णपणे जवळजवळ शिरकाव करतोय आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. 40+ अतिशय चांगल्या प्रकारची आपण ही मॅच पाहिली. पालेश्वरी विपक्ष नेवाली या 2 सामन्यामध्ये 48 धावांचं लक्ष ठेवलं होतं नेवाली संघाने, परंतु पालेश्वरी संघाने हे आव्हान पेलता आले नसल्यामुळे कुठेतरी बॅकफुटला आलाय. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. गोलंदाज गजाननची वाहवा करावी लागेल, कारण अंतिम शेवटचं स्लॉगवरचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची त्यांनी कामगिरी केली. आणि इथे आपल्या संघाला निर्विवाद विजयी संपादन केल्याबद्दल नेवाळी संघ आपण आपलं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक पालेश्वरी संघ. आपण घरच्या मध्ये हारले हरकत नाहीये, मॅच आहे, परंतु येणाऱ्या आपण